नदीच्या प्रवाहामध्ये अडथळे आल्यामुळे पाण्याची गती मंदावलेली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या पंचगंगा असेल, दूधगंगा असेल, वेदगंगा असेल, वारणा असेल, कृष्णा असेल, या सर्व नद्यांमध्ये गाळ आणि वाळू मोठ्या प्रमाणामध्ये साचलेला आहे। नदीचे पात्र सपाट होत चाललेले आहे। दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून या कर्नाळ ते गारगोटी हा जो 85 किलोमीटरचा परिसर आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 35 ते 40 किलोमीटर लांबीचा भराव पडणार आहे। म्हणजे नदीच्या पाण्याला अजून अडथळा निर्माण होणार। आधीच सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 60,000 एकर जमीन ही क्षारपड झालेली आहे। येत्या 8-10 वर्षामध्ये जर शक्तीपीठ पूर्ण झालं तर हा आकडा 1 लाखाच्या वर जायला काय हरकत नाही। गेल्या वर्षी साखर कारखाने फक्त 86 दिवस चालले। आता अशाच पद्धतीनं सातत्यानं जर 30-30, 35-35 दिवस पाण्याचा मुक्काम वाढला, क्षारपड जमीन वाढत चालली तर ऊसाचं एकरी उत्पादन घटणार आहे आणि एकूणच सांगली कोल्हापूर जिल्ह्याचं ऊसाचं उत्पादन किमान 15 ते 20% घटणार आहे। साखर कारखानदारांनी विचार करावा, आता 85 ते 90 दिवस चालणारे कारखाने त्यावेळी किती दिवस चालतील आणि म्हणून शक्तीपीठाला आमचा विरोध आहे। उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290।